नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज 70 लाख महिलांच्या खात्यावर दिवाळी बोनस जो आहे तो जमा होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठी खुशखबर आहे. तसेच या खुशखबरीसोबतच 3 अतिशय मोठ्या खुशखबरी ज्या आहेत त्या लाडकी बहीण योजनेसाठी सर्व बहिणींसाठी आलेली आहेत. त्याच खुशखबर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आतापर्यंत तब्बल 70 लाख महिलांना दिवाळी बोनस भेटलेला आहे आणि अजूनपर्यंत जवळपास 1,30,00,000 महिला ज्या आहेत त्या दिवाळी बोनसपासून वंचित राहिलेल्या आहेत. त्या सर्व महिलांना दिवाळी बोनस जो आहे तो भेटणार आहे. आता तो किती तारखेला भेटणार, जमा होणार याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आलेली आहे. भरपूर महिलांचे प्रश्न होते. आमच्या शेजारणीला आले, मावशीला आले, आत्याला आले, काकूला आले, परंतु मला अजूनपर्यंत पैसे आले नाहीत. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तसेच तुमच्या आधार कार्ड बँकेला लिंक आहे, सर्व ओके आहे, तरी देखील पैसे का आले नाहीत याच्याविषयी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसेच 4,500 ऐवजी आम्हाला फक्त 1,500 रुपये भेटले याच्याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. तसेच दिवाळी बोनसमध्ये मोबाईल देखील भरपूर महिलांना भेटणार आहे. त्या महिलांच्या विषयी देखील आपण जाणून घेणार आहोत. कोणत्या महिलांना मोबाईल जो आहे तो गिफ्ट दिवाळीची भाऊबीजेची ओवाळणी जी आहे ती भेटणार आहे त्याच्याविषयी देखील संपूर्ण अपडेट आलेले आहे. आणि ज्या महिलांच्या खात्यात अजूनपर्यंत 1 रुपयाही आला नाही अशा सर्व महिलांच्या विषयी देखील आपण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण की अशा प्रकारची ओरिजिनल माहिती जी आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील नक्कीच करून टाका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे 3 अतिशय मोठ्या खुशखबरी आहेत. त्या खुशखबरी कोणत्या आहेत तर एक गोष्ट लक्षात घ्या. आतापर्यंत 70 लाख महिलांना बोनस तर भेटलेलाच आहे आणि ते तुम्हाला गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वीच भरपूर महिलांच्या खात्यावर जवळपास 3,000 रुपयाचा बोनस जो आहे तो दणदणीत जमा झालेला आहे. कारण की लाडकी बहीण योजनेविषयीचे सरकार अजितदादांनी ज्याप्रमाणे वादा केलेला आहे त्याचप्रमाणे पैसे जे आहे ते सोडत आहेत. त्यांनी सांगितले होते की आम्ही 10 ऑक्टोबर अगोदर आमच्या सर्व लाडक्या बहिणींना पैसे जे आहेत ते आम्ही देणार आहोत. आणि किती पैसे देणार आहोत तर दिवाळीचा बोनस म्हणून 3,000 रुपये 2 महिन्याचे, एक सोबतच 2 हप्ते जे आहे ते भरपूर महिलांच्या खात्यावर आतापर्यंत तर क्रेडिट झालेले आहेत आणि इथून पुढे देखील होणार आहेत. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आमच्या शेजारणीला आले, आम्हाला पैसे का नाही आले, किंवा आमच्या तालुक्यात आले, आमच्या जिल्ह्यात आले, आमच्या सर्व जवळपासच्या सर्व महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त झालेले आहेत, आम्हाला का पैसे आले नाहीत. आता यामध्ये काय विषय असणार आहे तर एक गोष्ट जाणून घ्या. तुमचे आधार कार्ड तसले कारण आपण जे आहे ते अजिबात सांगणार नाही, कारण की आधार कार्ड सर्व महिलांनी लिंक केलेलीच आहे हे आम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्ड लिंक आहे ती ओके, सर्व फॉर्म ओके आहे, नो प्रॉब्लेम. आता फक्त तुम्ही काय करायचे आहे, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहेत आणि त्याच्यानंतर मोबाईल गिफ्ट कोणाला भेटणार ते देखील आपण सांगणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या आसपास पैसे आले असतील तर तुम्हाला देखील पैसे येणार आहेत, परंतु कधी येणार आहेत आणि आतापर्यंत का पैसे तुम्हाला आले नाही त्याच्याविषयी आपण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत फॉर्म जमा केला असेल, हे पहा भरपूर महिला काय करतात, SBI असेल, HDFC असेल किंवा कोणतीही बँक असेल, महाराष्ट्र ग्रामीण असेल, महिला काय करत आहेत, बँकेत जात आहेत आणि फॉर्म जो आहे तो फॉर्म, ठीक आहे, फॉर्म भरणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, ॲप्लिकेशन करणं महत्त्वपूर्ण आहे. फॉर्म भरून फॉर्म जो आहे तो बँकेत जाऊन जमा करत आहेत आणि बँकेत जमा केल्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्या, बँकेवाल्यांना तुमच्या फॉर्मशी काहीच घेणं देणं नसतं. जमा केला तर ते फॉर्मकडे पाहत सुद्धा नाही. त्यामुळे स्वतः तिथे उभा राहा आणि उभा राहूनच फॉर्म जो आहे तुमचा तिथे ऑनलाईन करून घ्या आणि लगेच त्यांना विचारा, सर मॅडम किंवा सर असतील किंवा मॅडम असतील, मॅडम आमचं आधार कार्ड जे आहे ती बँकेला लिंक झाले की नाही ते लगेच तुम्ही तिथे त्यांनाच विचारून घ्या आणि उभा राहून काम करून घ्यायचे आहे. कारण की जरी तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करण्यासाठी फॉर्म दिला असेल तरी बँकेवाले जे आहे ते फॉर्म लिंक करत नाहीत, ते तसाच फॉर्म ते धूळ खात पडत असतो. त्यामुळे उभा राहून आधार कार्ड जे आहे ते लिंक करून घ्या. आता दुसरा महत्त्वपूर्ण महिलांचा प्रश्न होता, सर आम्ही फॉर्म जो आहे तो जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात भरला आहे, परंतु आम्हाला फक्तच 1,500 रुपये भेटले, असे का झाले तर एक गोष्ट जाणून घ्या. याच्याविषयी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण देणार आहोत तुम्हाला. जर तुम्हाला 4,500 रुपयाच्या ऐवजी किंवा 7,500 रुपयांच्या ऐवजी फक्त एकाच महिन्याचा हप्ता जर पडला असेल तो म्हणजे 1,500 रुपये, भरपूर महिलांचा हा प्रॉब्लेम झालेला आहे. फॉर्म जुलैमध्ये गेला असेल, ऑगस्टमध्ये गेला असेल तर या हिशोबाने त्यांना 4,500 रुपये किंवा 3,500 रुपये 3,000 रुपये त्यांना अकाउंटवर क्रेडिट व्हायला पाहिजे होते, परंतु त्यांना फक्त पैसे क्रेडिट किती झाले तर 1,500 रुपयेच फक्त क्रेडिट झालेले आहेत. तर हे कशामुळे झाले आहे तर एक गोष्ट जाणून घ्या. DBTद्वारे पैसे जे आहेत ते सर्व महाराष्ट्रात सध्या वाटप चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. सर्व कानावर सारखे कंटिन्यू येत असते, आज यांना पैसे आले, काल त्यांना पैसे आले होते, आम्हाला कधी येणार.
ही चर्चा जी आहे तुमच्या कानावर सतत येत असते. आता डी-बी-टीद्वारे पैसे जे आहेत ट्रान्सफर करताना विषय काय होत आहे, तर अतिशय सर्व्हर डाऊन होत आहेत बँकेचे किंवा डी-बी-टीसुद्धा कॅपॅसिटीच डी-बी-टीची इन्क्रीज करायला पाहिजे आणि परंतु सध्या कॅपॅसिटी देखील 30 ते 35 लाख पर डे एवढी कॅपॅसिटी आहे. तेवढ्या पैसे जे आहेत ते त्यांच्या महिलांच्या खात्यावर जे सध्या ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि यामध्ये समजा फंड कमी पडला किंवा फंड तर वरून कमी नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, शासनाकडे पैसा अडमाप पैसा आहे, भरपूर पैसा आहे. त्यामुळे पैसे जे आहेत ते फक्त पाठवण्यासाठीच काही अकाउंट्सचा विषय असतो किंवा जर अकाउंट इनॅक्टिव्ह असेल तर पैसे पाठवण्यास अडचण जी आहे ती होत आहे आणि भरपूर महिला विचारत असतो. त्या सर आता दुसरा प्रश्न असणार आहे, आमच्या खात्यावर 1 रुपयाही आला नाही. भरपूर महिला असे आहेत की आम्हाला रोज हजारो कमेंट येतात की सर आमच्या खात्यावर 1 रुपयाही आला नाही, आम्हाला पैसे जे आहेत ते कधी भेटणार, त्याच्याविषयी आम्हाला माहिती सांगा. तर एक गोष्ट जाणून घ्या. अजित दादांनी वादा केलेला आहे तुम्हाला की 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील माझ्या सर्व माता बहिणींना पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर आम्ही जमा करणार आहोत. परंतु अजून आज जवळपास 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत 10 तारखेला आणि अजून देखील भरपूर महिला अशा राहिलेल्या आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जे आहेत ते आले नाहीत. त्यामुळे तुम्ही 10 तारखेपर्यंत 2 कामे जे आहेत ते 100%च करून घ्यायचे आहेत. पहिले काम म्हणजे तुम्हाला करायचे आहे आधार स्टेटस चेक करा. स्टेटस चेक करायचे अतिशय सोपे आहे. आधार कार्डच्या वेबसाईटवर जा किंवा यूट्यूबवर सर्च करून पहा तुम्ही कसे प्रकारे आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करू शकता. सर्व माहिती येऊन जाते आणि आधार कार्ड चेक आहे की नाही ते चेक केल्याच्यानंतर जर असेल तर ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. इनेबल फॉर डी-बी-टी स्टेटस असेल ते देखील तुम्हाला चेक करायची काहीच अडचण नाही. हे 2 स्टेटस जर ॲक्टिव्ह असतील तर पैसे पडण्यास कोणीही तुम्हाला थांबवू शकत नाही. परंतु यामध्ये दुसरे काम म्हणजे जर तुमचे खाते आधार कार्ड एकापेक्षा 2 ते 3 बँकेत लिंक असेल तर हे पहा, तिन्हीपैकी कधीही कोणत्याही बँकेवर पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात किंवा अद्यापपर्यंत पैसे जमा झालेले देखील असतील. पैसे मी म्हणतो कमी येऊ द्या, पैसे 1,500 येऊ द्या किंवा 3,000 पैसे सर्वांना सर्व हप्त्याचे भेटणारच आहेत. परंतु जर तुम्ही बँकेत खाते एकदा चेक करून घ्या कोणत्या खात्यात पैसे आले किंवा कोणत्या खात्यात आले नाहीत. समजा 3 बँकेत खाते असलेले 1-2 HDFC असेल, SBI असेल, महाराष्ट्र ग्रामीण असेल किंवा कोटक महिंद्रा असेल, कोणतीही बँक असू द्या, त्या बँकेत जर खाते असेल तर डायरेक्ट तिन्ही बँकेत स्वतः जाऊन तिथे जाऊन चेक करायचे आहे आणि पैसे चेक केल्याच्यानंतर तिन्हीपैकी जर एखाद्याही बँकेत खात्यात पैसे पडले असतील तरी काही अडचण नाही. आता पुढील महिलांचा प्रश्न होता, सर आम्हाला पैसे भेटणार तरी नेमकं किती? 7,500 भेटतील, 4,500 रुपये भेटतील, 3,500 भेटतील की 1,500 भेटतील किंवा किती पैसे जे आहेत आम्हाला किती भेटणार, याच्याविषयी भरपूर महिलांचा प्रश्न जो आहे तो होता. याबाबत आपण माहिती सांगू इच्छितो. ज्या महिलांना अजूनपर्यंत 1 रुपयाही खात्यावर आला नाही अशा महिलांना 7,500 रुपयांचा धमाकेदार बोनस जो आहे तो भेटणार आहे. ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे पहिले 3,000 आलेले आहेत किंवा पहिल्यांदा पैसे आले आहेत असे त्यांना 4,500 रुपये, ज्या महिलांना फक्त 1च हप्ता आला त्यांना 4,500 रुपये, ज्या महिला 2 हप्ते आले त्या महिलांना 3,500 आणि ज्या महिलांना पहिले सर्व पैसे पडलेले आहेत म्हणजे ऑगस्टमध्ये 3,000 जमा झाले, सप्टेंबरमध्ये 1,500 जमा झाले, आता ऑक्टोबरमध्ये 1,500 जमा झाले, तर त्या महिलांना 1,500 आणि हे पहा 3,000 दिवाळी बोनस जो आहे तो सर्व सरसकट महिलांना पैसे 3,000चा बोनस जो आहे तो सरकार देत आहे. कारण की अजितदादांनी ज्याप्रमाणे सांगितलेले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रात जवळपास 47,000 कोटी रुपये जे आहेत ते आतापर्यंत लाडकी बहीण योजनेने वाटलेले आहेत. हो मित्रांनो, आकडा अतिशय प्रचंड मोठा आहे आणि ही तर फक्त सुरुवात आहे. अजूनपर्यंत आकडे जे आहेत ते अतिशय लांब जाणार आहेत कारण की 9 महिन्याची परमिशन जी आहे ती महिलांना सरकारला भेटलेली आहे. 9 महिन्यापर्यंत योजनेला कोणीही धक्कासुद्धा लावू शकत नाही आणि त्याच्या पुढे देखील ही योजना जी आहे ती कंटिन्युअसली चालू राहणार आहे. महिलांना तब्बल 3 भेटवस्तू भेटणार आहेत. आता या 3 भेटवस्तूमध्ये काय असणार आहे? पहिली भेटवस्तू असणार आहे मोबाईल, त्याच्यानंतर गॅस सिलेंडर आणि इतरही दुसऱ्या 2 ते 3 ज्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत ते भेटणार आहेत. आता एक गोष्ट जाणून घ्या, गॅस सिलेंडर कोणाला भेटणार? तर 3 फ्री गॅस सिलेंडर जे आहे ते भेटणार आहेत. ते देखील भरपूर महिलांचे त्याचे GR आले, कालच GR आलेला आहे आणि पुढील येणाऱ्या व्हिडिओत आपण त्या GR विषयी देखील माहिती पाहणार आहोत. आणि आता मोबाईल कोणाला भेटणार आहे? तर एक मंत्री होते उदय सामंत म्हणून, त्यांनी कोकणात जे भाषण करण्याच्या दरम्यान त्यांनी काय केलेले आहे तर त्यांनी सांगितलेले आहे आम्ही 2,400 महिलांना मोबाईल जो आहे तो गिफ्ट देणार आहोत. हे पहा, लाडकी बहीण योजनेच्याच 2,000 महिलांना आम्ही मोबाईल गिफ्ट देणार आहोत. 2,400 काहीतरी ते आकडा सांगितलेला आहे त्यांनी, 2,400च आहे. त्यांनी सांगितलं एवढ्या महिलांना आम्ही मोबाईल जो आहे तो गिफ्ट करणार आहोत. हे पहा, मोबाईल गिफ्ट होण्यासाठी पुढील काय GR असणार आहे किंवा कोणत्यासाठी पात्र असणार आहे, काय डॉक्युमेंट लागणार, त्याच्याविषयी सर्व माहिती येणाऱ्या व्हिडिओत आपल्याला भेटणार आहे. त्यामुळे एक गोष्ट जाणून घ्या, चॅनलवर जर नवीन आले असाल ना सबस्क्राईब करून ठेवा. काय विषय होतो, माहिती भरपूर आहे आपल्याकडे, माहिती आपण कंटिन्युअसली देत देखील आहोत तुमच्यासाठी. परंतु तुम्ही काय करता, सबस्क्राईब करत नाहीत, व्हिडिओ पाहता आणि सबस्क्राईब करत नाहीत. लाईक करून सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की पुढील येणारी कोणतीही ऑफिशियल अपडेट असो किंवा अनऑफिशियल माहिती असो तर सर्व पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. आणि हो मित्रांनो, इथून आतापर्यंत जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला
सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी.